शब्दरत्न भाषण कला अकॅदमी ॲडव्होकेट कृष्णा घुले सर संभाजीनगर या ठिकाणी गेली मी 21 दिवस या कार्यशाळेमध्ये या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे। खऱ्या अर्थानं या भाषण कलेमध्ये आपण पुढे जाण्यासाठी काय कौशल्य आवश्यक आहेत या संदर्भामध्ये गेली 21 दिवस कृष्णा घुले सरांनी मला पर्सनल माहिती देऊन आणि सराव घेऊन एक खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानासाठी जाण्यासाठी एक तयारी जी असते ती माझी करून घेतली। गेले 21 दिवस मी कृष्णा घुले सरांच्या माध्यमातून हे भाषण कला व्याख्यान किंवा कसं बोलावं, कसं उभं राहावं, कसं आपण एखाद्या समोर बोलत असताना आपला कॉन्फिडन्स कसा असावा या सर्व संदर्भामध्ये व्याख्यानासाठी जे जे आवश्यक मुद्दे आहेत हे एक दिवस सरांनी माझ्यामध्ये निर्माण करण्याचं काम हे सरांनी अतिशय प्रामाणिकपणे या अकादमीमध्ये केलेलं आहे। बघा गेली अनेक दिवस कृष्णा घुले सर मला एक विलक्षण इथं महत्त्व सांगा वाटतं की आम्ही अनेक ठिकाणी अनेक भाषण कलेच्या क्लासेस आम्ही पाहिले आहेत, पण या ठिकाणी मला आपुलकी, प्रेम, सहिष्णुता आणि सगळ्यात मोठं या सगळ्याच्या माध्यमातून प्रयत्न करून घेणं। कारण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवर विचार येतो मनात त्यावेळेस आपला विश्वास बसतो आणि विश्वास बसल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण कृतीच्या मागं लागतो आणि कृती जर करायची असेल तर आपली व्हॅल्यू वाढते आणि व्हॅल्यू वाढल्यानंतर आपल्याला यश प्राप्ती होते। अगदी त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर मला सुरुवातीला वाटलं होतं की आपण इथं शिकायला आल्यानंतर आपल्याला काय मिळेल, पण इथं आल्यानंतर एक मला सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट मला एक मिळाली की खऱ्या अर्थाने व्याख्यान करायचं तर अगोदर आपण माणूस बनणं गरजेचं आहे, व्यक्ती बनणं गरजेचं आहे आणि व्यक्ती बनल्यानंतर इथल्या जी काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, जे शिस्त आहे, स्वयंशिस्त आहे किंवा जे शब्द आहेत, अनेक नवे शब्द शिकायला मला सरांनी सांगितले की अनेक आवाजांच्या जे स्किल आहेत त्या सरांनी मला सांगण्याचा प्रयत्न करून माझ्याकडून सराव म्हणून घेतला आणि सरांनी प्रत्येक भाषण जे आहे एक प्रॅक्टिकल जे सराव आहे आणि खऱ्या अर्थानं मी आजपर्यंत अनेक ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न 2012 पासून करत होतो, पण मला तेवढा म्हणावा असा कॉन्फिडन्स किंवा शरीराची धडधड होणं, घाबरणं किंवा एखादा विषय विस्मरण होणं ह्या गोष्टी माझ्या बाबतीत जास्त होत होत्या असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि सरांची ही जी क्लास आहे किंवा ही जी कार्यशाळा आहे एक जॉईन केली। सरांच्या सांगण्याची पद्धत जी आहे की एक मायेनं, प्रेमानं की बाबा तुम्ही हे करू शकतात, हे सगळ्यात मोठी गोष्ट इथं आल्यानंतर मला कळालं की माणूस आयुष्यामध्ये प्रत्येक देहाची पायरी टप्प्याटप्प्याने आपण उलगडत असतो किंवा जात असतो, पण ही पायरी चढत असताना ह्याला एक गुरुची गरज असते की म्हणून म्हणतात ना, पहिलं गुरुकुल पद्धती जी होती, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, हे जे याला आपण म्हणतो की गुरु हा महत्त्वाचा आहे। प्रत्येकाच्या द्रोणाचार्यापासून आपण इतिहासामध्ये पाहिलं, महाभारतात पाहिलं किंवा अनेक आपण जी कृष्णांना जसं सांदीपणे होते, रामांना जसे वचिष्ठ गुरु होते किंवा जसे अनेक मोठ्या जे मातब्बर जी राजघराणे असतील त्यांना सुद्धा गुरूंची परंपरा आहे। मग आपण एक सर्वसामान्य मिडल क्लासमधल्या लोकांना सुद्धा हे व्याख्यानाचं जर शिकायचं असेल तर ह्याला फार साधना आहे, ही इतकं सोपी आणि सहज गोष्ट नाही हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी सरांच्या सानिध्यात आल्यानंतर सरांकडे मी शिकण्यासाठी आलो। सरांनी मला 21 दिवस जे दिलं ते माझ्या म्हणजे न भूतो न भविष्यत आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभारण्याचं धाडस सरांनी माझ्यात आज निर्माण केलेलं आहे, हे मला खरं तर जाणीवपूर्वक सांगावं लागेल। सरनं गेली अनेक दिवस मला सराव करत असताना, प्रॅक्टिस करत असताना पर्सनली एक भाषण चा सराव जी घेण्याची पद्धत आहे ती अतिशय अविस्मरणीय आहे। कारण मी तर विशेष म्हणजे सरांचं धन्यवाद देईल की संभाजीनगरसारख्या ठिकाणी, मराठवाड्यासारख्या ठिकाणी सर इतक्या अतिशय सुंदर पद्धतीने व्याख्यानाचे किंवा भाषणाचे क्लास शिकवत आहे। ही म्हणजे एक आपल्यासाठी जवळ, आता आपल्याला शक्यतो इथल्या भागातल्या लोकांना पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं आणि 2-3 दिवस शिकून यावं लागतं, पण इथं सरांच्या माध्यमातून मी गेली 21 दिवसामध्ये जो सराव केला खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांचं कराल तेवढं कौतुक कमी आहे। कारण मला जेवढं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा मला किती पट्टीनं सरांनी दिले आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की उभा राहण्याचं धाडस। का तर धाडस कोणात सगळ्यात असतं, पण त्याला म्हणजे प्रेरणा देणं किंवा त्याला त्या धाडसाला बाहेर काढणं हे अनेक लोकांना नाही चालत किंवा जमत नाही, पण कृष्णा घुले सरांनी माझ्यामधलं धाडस, माझ्यातला आत्मविश्वास, कारण रणांगणामध्ये कृष्ण ज्यावेळेस अर्जुनाला सगळ्या गोष्टी सांगतो की ज्यावेळेस भगवद्गीता सांगितली जाते की तुला हे लढणं आहे, जरी समोरच्या आपले असतील
तरी तुला युद्ध करणं गरजेचं आहे. मग ही जी एक मोटिवेशन्स पॉवर जी आहे, आपण जे पॉवर आहे, मॉड्युलेशन आहे, ब्रीथ आहे, किंवा जे आपण म्हणतो त्याला कॉन्फिडन्स आहे, हे निर्माण करण्याचं कृष्णा घुले सरांच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीने होतं आहे. मी अनेक लोक ह्यांच्याकडे शिकताना पाहिलेत. मी स्वतः 21 दिवस एक साधना म्हणून ह्यांच्याकडे आलो. सरांचा माझ्या म्हणजे 21 दिवसाचा जो अनुभव आहे, हा अनुभव माझ्यासाठी एवढा प्रेरित, एवढा आशादायी आणि एवढा माझ्या आयुष्यात बदल करणार आहे की म्हणून मला एकच सांगा वाटतं की आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कमवू शकतो, पैसा कमवू शकतो, आपण एखाद्या स्टेजमधलं एखादा पद कमवू शकतो, पण हे जी धाडस आहे बोलण्याचं, हे कुठंतरी कुणीतरी प्रेरणा देऊनच करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने कृष्णा घुले सरांनी मला जी ट्रेनिंग दिली, याबद्दल मी खरं तर त्यांच्या मनापासून मी खरं तर त्यांचा मला एक सरांसाठी एक शेरसुद्धा म्हणून वाटतो की आकाश में तारे तो बहुत है मगर चांद जैसा कोई नहीं, सिखाने वाले तो बहुत है मगर कृष्णा घुले सर जैसा कोई नहीं. शब्दरत्न भाषण कला वक्तृत्व अकादमीचं मी मनपूर्वक लक्ष्मण घुगे मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो. मला जी त्यांनी प्रेरणा दिली, मला जी शिकवण्याचं धाडस केलं, मला जी उभा राहण्याची क्षमता दिली, याबद्दल माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून सरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.